तर राजू शिंदे यांनी भाजपमध्ये घरवापसी केलेली आहे। शिरसाटांच्या विरोधामध्ये राजू शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून लढले होते आणि राजू शिंदे आता पुन्हा एकदा भाजपत परत आले आहेत। तर अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये आणि रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी। राजू शिंदे यांनी भाजपतनं तिकीट न मिळाल्यामुळे शिरसाटांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती। ती जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली होती। त्यानंतर राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली। आता पुन्हा एकदा राजू शिंदे भाजपमध्ये घरवापसी करतायत। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मोठा धक्का। तर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश। शिरसाटांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले राजू शिंदे पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे। भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपत इनकमिंग सुरू आहे। यादी ठाकरेंचे दीपेश म्हात्रे हे देखील डोंबिवलीमधून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता इथे राजू शिंदे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये त्यांनी घरवापसी केली आहे। असं कळलंय की आज मिंदे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट आहे। का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीमधलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडत आहे। याला म्हणतात चोर मचाये शोर। यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे जनतेचा अपमान, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय। आणि याच्या पुढे सुद्धा राहू थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो। भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी। भारतीय जनता पार्टीच्या गोष्टी आम्ही कधी पर्सनल केली नाही आणि करणारही नाही साहेब। आम्ही फक्त आपल्या जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्यांची जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब। आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय भाऊ केनेकर असतील, अध्यक्ष आमचे शितोळे साहेब असतील, सर्वच बोराळकर साहेब असतील, अनिल मकरे असतील, त्यानंतर आमचे खंबाजी साहेब असतील, किरण पाटील असतील, सर्वांच्या नेतृत्वात आणि यावेळेस साहेब आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं ना पहिले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा 10 पट लोक तिथे होते, परंतु आपला दिल्ली दौरा होता असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं। आज आम्ही 100 गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी आपले अतुल साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलंसं केलं। पहिले सुद्धा त्यांनी मला 92-93 मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हात घेतला आणि मला म्हणे चाल इथून संजयनगर पण आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ। त्या दिवसापासून मी त्यांच्या सोबतच होतो साहेब। 95 ला मी वाडादेखील झालो, 2000 साली मी नगरसेवक, आतापर्यंत नगरसेवक आहे। आणि काही छोट्याशा कारणामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो, आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब। आणि जी जबाबदारी द्याल मी तुम्हाला एवढं शब्द देतो साहेब, अतुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देईल ते पूर्ण काम आम्ही नेटाने करू। आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक येऊ द्या साहेब, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीचं सगळं संभाजीनगर जिल्ह्यात झालेलीच आहे। आपल्या जीवावर जे निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकण्याची वेळ आली। फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही छत्रपती संभाजीनगरने जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही। आपण मला ही संधी दिली, जो आशीर्वाद दिला असं माझ्या पाठीशी असू द्या। मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती, विधानसभेची 45,000 मतदान घेतलं होतं। यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं। ठीक आहे, थोडी काही झालं असेल पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाचे स्टिकर
गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये आम्ही देवाचे देव बदलणार नाही साहेब. आमचा देव देव होता इथून पुढे सुद्धा देव तेच राहणार आहे. म्हणून आपण साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या. तो मन मला जबाबदारी देऊ नका. आणि सर्वात जाऊन एकच जरी माणूस तुम्हाला सांगितलं राहू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या. एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. मला माहिती मला खात्री साहेब 1 वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळाली तर सांगा. परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू. जसं आता करत होतो याच्या पुढे याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू. आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. बोलो बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. समोर असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं पाठीमागे व्हायचं. मागे कॅमेरे आहेत या साईडचा आणि या साईडला थोडं मागे घेवा. सगळ्यांना विनंती आहे मागे कॅमेरे आहेत आपण सगळ्यांनी थोडं बाजूला व्हायचं. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालय